लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाची अपडेट बघा. ज्या लाभार्थ्यांना काल मार्चचा हप्ता जमा झाला होता त्यांना परत यावेळेस म्हणजे आज 15 मे रोजी परत त्यांना एप्रिलचा हप्ता क्रेडिट व्हायला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे एप्रिलच्या हप्त्याचं परत वितरण सुरू झालेलं आहे आणि ही बाब तुम्हाला फार दिवसापूर्वीच मी सांगितली होती, म्हणजे 12 ते 13 मेच्या दरम्यानच सांगितली होती की वितरण हे 2 हप्त्याचे होत आहे. आणि त्याचप्रमाणे आज ज्यांना मार्चचा हप्ता आला होता, काल मी तुम्हाला सांगितलं होतं की आज तुम्हाला एप्रिलचा हप्ता येईल. आणि ज्यांना माहिती आहे की आपण जेवढे शक्यता वर्तवतो, जेवढे आपण शक्यता सांगतो, आपण असं नाही की आपल्याला फिक्स्डच ते माहीत असतं, परंतु आपले अंदाज हे करेक्ट येतात, बऱ्यापैकी 99% करेक्ट येतात, हे सर्वांना माहीत आहे. आणि त्याचप्रमाणे मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं होतं की ज्यांना मार्चचा हप्ता आला आहे त्यांना आज या एप्रिल हप्त्याचं वितरण होईल. तर त्याचप्रमाणे वितरण सुरू झालेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्याचा पुरावा पण आपण आणतच असतो दरवेळेस. बघा, एप्रिलच्या हप्त्याचं वितरण चालू झालेलं आहे. एकूण 3000 रुपये लाभ मिळत आहे. मार्चचे 1500 रुपये आणि एप्रिलचे 1500 रुपये, म्हणजे एकूण किती झाले 3000 रुपये. त्याचा पुरावा पण दाखवतो आणि कोणत्या लाभार्थ्यांना मिळत आहे ते पण अगदी क्लिअर कट सांगतो. बघा, पहिल्यांदा बघा, आपल्याकडे जेवढे स्क्रीनशॉट प्राप्त झालेले आहेत तर त्याच्यापैकी मी आता जास्त वेळ न घेता तुम्हाला कमीत कमी स्क्रीनशॉट दाखवून तुम्हाला पटकन क्लिअर करणार आहे. हा कालचा स्क्रीनशॉट आहे. बघा, काल ज्या लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता आला होता, काल मार्चचा जो हप्ता आला होता, आज त्यांना परत एप्रिलचा हप्ता आलेला आहे. काल 14 तारीख होती, 14/5 म्हणजे 14 मेला. आज बघून हे बघा, अकाउंट नंबर 4308 जे शेवटला आहे. आणि तसंच इथे पण जर आपण पाहिलं, आपण पूर्ण नंबर अकाउंटचा दाखवत नाही, कोणाची प्रायव्हेट माहिती पूर्ण दाखवत नाही, तर त्याच नंबरला बघा 4308ला पाहिलं आपण, तर इथे त्यांना परत आज 15/5 म्हणजे आज 15 तारीख आहे आणि आज परत त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आलेला आहे. म्हणजे आज आले त्यांना 1500 रुपये. आज किती वाजता आलेले तिथे स्पष्ट दिसत आहे बघा, 4:32 परत लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याचं वितरण चालू झालेलं आहे. म्हणजे 2 हप्ते आता लाभार्थ्यांना मिळणार आहेत. प्रचंड लाभार्थ्यांच्या मनामध्ये शंका असेल की अजूनही आम्हाला हप्ता आला नाही, KYCच्या नंतर आम्ही ऐकलं की एवढ्या लाख लाभार्थी अपात्र होणार आहेत. तर असं काही होणार नाही. ते दरवेळेस जे आपण ते ऐकत असतो की एवढ्या लाख लाभार्थीला अपात्र होणार वगैरे वगैरे. पण एक गोष्ट समजून घ्या, ज्यांना फेब्रुवारीचा हप्ता आलेला आहे त्यांना हप्ता येईल. तुम्ही असं नका समजू सर आम्हाला आणखी मार्चचाच हप्ता आला नाही. आता हे जे लाभार्थी आहेत तर यांना काल मार्चचा आलेला आहे. आता यांनी जर का 12 मे रोजी जर म्हणलं असं त्यांना एक पण हप्ता आला नव्हता, बरोबर, तर त्यांना 15 तारखेला तब्बल हप्ता मिळतो आहे. काहींना काल 14 तारखेला मिळाला. तर त्यामुळे यावेळेसचं वितरण अगदी संथ गतीने होत आहे. त्याचं मागचं कारण आहे की पोर्टलवर संपूर्ण जी माहिती आहे KYCच्या नंतर जी अपडेटेड होत आहे DBTची, तर त्यानुसार लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वितरित होत आहेत. आणि यामुळे यावेळेचं वितरण हे अधिक दिवस चालेल. किंबहुना 16 तारीख नाही तर 16 तारखेच्या पुढे पण खूप दिवस वितरण चालेल. त्यामध्ये पण कुणाच्या मनामध्ये शंका नसायला पाहिजे. त्यामुळे कुणाला जर आत्तापर्यंत हप्ता आला नसेल पात्र असून पण, तर चिंता करू नका. आतापर्यंत यायला पाहिजे होता, बऱ्याचशा लाभार्थ्यांना आला आहे. तर असं काही नाही आहे, जरी लाभार्थ्यांना आला असेल आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला देखील हप्ता येईल. त्यामुळे कोणी चिंता करू नका अजून पुढील काही दिवस, कारण एवढ्या जर का स्लो पद्धतीने वितरण होत असेल तर आणखी मोठ्या प्रमाणात वितरण बाकी आहे. त्यामध्ये कुणाच्या मनामध्ये काही शंका नसायला पाहिजे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी पुराव्यानिशी दाखवलेलं आहे की आज जवळपास 4-4:30च्या दरम्यान आज 15 मे म्हणजे 15/5 रोजी 1500 रुपये लाडकी बहीण योजनेचे आणि खास करून एप्रिलचा हप्ता क्रेडिट होत आहे. ज्यांना काल लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये आले होते मार्चचे, तर त्यांना आज परत सर्व तुम्हाला डिटेल सांगलो. त्याच लाभार्थ्याला परत आज किती रुपये आलेले आहेत, 1500 रुपये आलेले आहेत. म्हणजे एकूण 2 हप्ते मिळाले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, प्रचंड स्क्रीनशॉट आणखी मी तुम्हाला दाखवेनच, पण एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की अजूनही तुम्हाला लाभ आला नसेल तर कोणी चिंता करू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा, काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.